हिंदू जनजागृती समितीचा मूळ उद्देश काय आहे की भारतातल्या प्रत्येक हिंदूला धर्म शिक्षित करणं. म्हणजे धर्म शिक्षित का करणं की आपला धर्म आपल्याला परिपूर्ण माहिती आहे का. आपल्या धर्माविषयी कोणी 4 प्रश्न विचारले तर आपल्याला परिपूर्ण उत्तर देता आलं पाहिजे. तर ती ही धर्म शिक्षण वर्ग घेण्याची वेळ का आली. तर मागच्या वेळेस काय बघितलं आपण की शाळेमध्ये धर्म शिकवला जात नाही, बालवाडीमध्ये पासून धर्म शिकवला जात नाही, कॉलेजमध्ये शिकवला जात नाही आहे, आई वडील घरी शिकवत नाही आहे, मंदिरामध्ये धर्म शिकवण्याची सोय राहिली नाही. याच्या उलट काय इतर धर्मियांना काय सुरू आहे, मदरसेच्या माध्यमातून धर्म शिक्षण मिळतंय, चर्चच्या माध्यमातून धर्म शिक्षण मिळतंय. पण हिंदूंना धर्म शिक्षणाची सोय या ना राज्य व्यवस्थेने केली आहे ना हिंदूंनी स्वतः केली आहे. मग हिंदूंना धर्म शिक्षण देऊन धर्माचं महत्त्व पटवणं आणि त्या धर्माच्या रक्षणासाठी सिद्ध करणं हीच जबाबदारी हिंदू जनजागृती समितीने घेतली. आता ही का घ्यावी लागली, आपल्या गावागावात का फिरावं लागलं की बहुसंख्य हिंदू असताना या जगाच्या पाठीवर स्वतःच्या अस्तित्वाचं असं एकही राष्ट्र हिंदूंना आहे का. भारत हिंदू राष्ट्र आहे का. कोणतं राष्ट्र आहे भारत. अगदी बरोबर. या सेक्युलर शब्दाची व्याख्या माहिती आहे का तुम्हाला. कोणी सेक्युलर म्हणतं, कोणी सर्व धर्म समभाव म्हणतं, किंवा अजून एक शब्द आहे धर्म निरपेक्ष राष्ट्र आहे. असं जगाच्या पाठीवर एक बी राष्ट्र नाही आहे की त्याला धर्म नाही आहे. जेवढे ख्रिश्चन राष्ट्र आहे आपण काय म्हणतो 157 ख्रिश्ची राष्ट्र आहे, ख्रिश्चन बरोबर आहे ना. त्याला धर्मनिरपेक्ष म्हणतो का, सेक्युलर म्हणतो का. तुमच्याकडे सांगतो सेक्युलरची व्याख्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे, शोधून बघा. तो पुढे आपण विषय बघू. हा सेक्युलर शब्द आला कुठून. मुसलमानांची बी 57 राष्ट्र आहे, बौद्धांची बी 9 राष्ट्र आहे, आणि मूठभर असलेले जीव लोक त्यांचं पण एक राष्ट्र आहे. कोणतं. इस्रायल. अगदी बरोबर. किती जगाच्या पाठीवर मूठभर आहे, लाखात संख्या त्यांची, पण त्यांचे स्वतःचं एक राष्ट्र आहे. पण हिंदूंचं असं एक स्वतःचं राष्ट्र असलं पाहिजे की नाही. काय पाहिजे काय वाटतं. पण आपण म्हणतो गर्व से को हम हिंदू आहे, हिंदू राष्ट्राची मागणी पण करतोय. पण हिंदू कोणाला म्हणावं इथून सुरुवात आहे. आता आपण जेव्हा समाजात फिरतो तर एखादी मुस्लिम व्यक्ती असेल, कधी कशी ओळखली जाते. गोल टोपी असते, दाढी वाढवली असते, बांडा पैजामा असतो, तो त्याच्या धर्माचे आचरण कट्टरतेने करतो. भले ते गावात एक घर का असेना, 2 घर का असेना, पण निर्भयपणे त्याच्या धर्माचा प्रचार तो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत करत असतो. त्या उलट आता हिंदूंना कसं ओळखणार की हा आपला हिंदू आहे. अगदी बरोबर. कपाळाच्या टिळा ही काय काय म्हणजे ओळख आहे आपली, हा हिंदू आहे. तुमच्यापैकी प्रामाणिकपणे सांगा आतवर करू, दररोज सकाळी कपाळात टिळा लावूनच घराच्या बाहेर पडतात. आनंदाची गोष्ट आहे. ह्या गावात सर्वात जास्त संख्या निघाली. बऱ्याच जणांना कपाळावर कुंकू लावण्याचा एक तर कंटाळा आहे, एक तर जास्त कॉलेजच्या मुलांना कंटाळा आहे. का तर मुली म्हणतील की हा काय गावंडण आहे, हा पुरुषटल्या विचारांचा आहे, हा कट्टरवादी हिंदू आहे. मुली काय होती, मुली आपल्याला भाव देणार ही वस्तू दिली. मी कॉलेजच्या मुलाला भेटतो, MJ कॉलेज, नूतन कॉलेज, रायसोनी कॉलेज, पोरं म्हणतात की दादा काय मुली नाव ठेवते, कशाला कुंकू लावायचा, हृदयात हिंदुत्व आहे असं म्हणतात. पण कपाळावर कुंकूच्या टिळा लावण्याचे शास्त्र जर माहिती असेल ना, तर आज जे सुप्रीम कोर्टचे वकील आहे ते सुद्धा कपाळावर टिळा लावतात. विष्णू शंकर जैन माहिती आहे का, हरिशंकर जैनचे वडील ठामपणे कोर्टात कपाळावर टिळा लावूनच ते केस लढतात. का की त्याला माहिती आहे की फक्त कपाळावर टिळाने हिंदू म्हणून आपली ओळख नाही आहे, तर त्या मागचं सायन्स आहे, ते आज आपण समजून घेणार आहे. कुंकू कशापासून बनतो, इथून सुरुवात आहे आपली. बघा साधा लाल रंग असेल तो आपण कुंकू म्हणून वापरतो, असं आहे का. कुंकू हा हळदीपासून बनतो.
माहितीये? हळद चुन्याच्या पाण्यात टाकली की लाल रंगाची होते. हळद कुठे उगते? शेतात. हा? म्हणजे जमिनीमध्ये. हळदीमध्ये पृथ्वी तत्व असतं. कोणतं? पृथ्वी तत्व. आपलं शरीर कशापासून बनलंय? पंचमहाभूतेपासून. कोणकोणती पंचमहाभूते? वायू. बरोबर. मग त्यातलं कुंकूच्या मला कोणतं तत्व भेटतं आपल्याला? पृथ्वी तत्व. कारण की हळद पुढे उठते जमिनीच्या भूभागामध्ये. हा जो पृथ्वी आहे, आपण कपाळा उभा टिळा लावला तर काय फायदा होतो ना? खूप महत्वाचं सूत्र आहे हे. तुम्ही आहे ना ऐकलं, आचरण केलं तर तुम्हाला सगळ्यांना एका महिन्याच्या आत अनुभूती येईल की आपण कपाळ टिळा महिनाभर रेग्युलर लावला तर तुमच्या दिवसभरातील जीवनातील ज्या काही घटना आहे त्या पॉझिटिव्ह होतील, सकारात्मक होईल. तुम्हाला दिवसभरामध्ये ऊर्जा मिळेल आणि पॉझिटिव्ह जीवन जगता येईल. एवढं ताकद आपल्या हिंदू धर्मात आहे. कपाळ उभा टिळा का लावतो आपण? की इथे कोणतं चक्र माहिती आहे का? बरोबर. मानवाच्या शरीरामध्ये सप्तचक्र असतात आणि सप्तचक्र जागृत झाले की त्याची ईश्वराकडे जाण्याची वाटचाल सुरू होते. आज बरेच लोक बुद्धीने म्हणतात देव कुठे म्हणतात ना, देव दाखड. देव काय एवढी स्वस्त वस्तू दाखडायची आणि आपली कुवत तरी का देवाने आम्हाला दर्शन द्यायची? आपण काय तो उसली जी पिकी लावली टाळूला पुढे देवशया कलयुगमा देव दाखड असं म्हणतो आपण. तर ती श्रद्धा आहे. श्रद्धेने देव अनुभवता येतो आणि भाव तिथे देव असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. जेव्हा तुम्ही आज्ञा चक्रावर उभा टिळा लावतात तेव्हा प्रत्येक मनुष्यातलं शिवतत्व जागृत होतं. कोणतं? शिवतत्व. हे लक्षात घ्या. आणि महिलांनी गोल कुंकू लावला तर तिच्यातलं दुर्गादेवीची शक्ती जागृत आहे. कोणती? दुर्गादेवीची. परत इथे ज्याला बिंदू दाबांचा अभ्यास असेल ना, ऍक्युप्रेशर माहिती आहे ते बिंदू दाबा, तर इथे आपले एक पॉइंट आहे. हे पॉइंट तुम्ही प्रेस केले तर आपल्या मेंदूचा ताण दूर होतो, माणसाला बऱ्याच नसा क्लिअर होतात आणि आरोग्यासाठीही उभा टिळा लावण्याला आपल्याला लाभ होतो. आता विचार करा, कुंकूचा उभा टिळा लावला किती वेळ लागतो? 2 सेकंद. बरं, काही 2 मिनिटं 3 मिनिटं आपण एवढं धरू. किती मोठा फायदा आहे. पण आज समाजात लावता दिसतं का? कशामुळे? कारण धर्म शिक्षणाचा अभाव आहे. धर्म शिकवला गेला नाही. आता बघा, पूर्वी महिला, आता तुमच्या गावात आहे की नाही, एखादी म्हातारी जुनी असेल ना, तिच्या कपडा किती मोठा कुंकवायचा असा? एवढूसा असायचा का? मोठा. आज मुलींच्या कपड्याची टिकली सुद्धा भीमकाटली शोधावं लागते. बरोबर आहे ना? आणि टिकली बी काय झाली आहे? ड्रेस नुसार मॅचिंग झाली आहे. लाल कलरची राहिली कधी? म्हणजे भीमकाटचे शोधून सुद्धा ती टिकली फिरत. आता जर मुलींनी बी धर्माचरण सोडलं तर तिचे रक्षण देव करणार आहे का? यासोबत दुर्गादेवी तत्व असणार आहे का? पण तिच्यावर बलात्कार होणारच आहे. ती या समाजाने बळी पडणार आहे. तर हे का म्हणतो ना की हे भलं आपल्या वाढायची दादा काय सांगताय, पण हे सत्य ज्याच्या भोवती भगवंताचा आशीर्वाद असतो त्याच्यात देव रक्षण करतो. तुम्हाला महाभारतातली एक घटना माहिती का? द्रौपदीचे वस्त्रहरण. 5 पांडव होते, रथी महारथी बसले होते, पण तिच्या रक्षणाला कोणी गेलं का धावून? बरोबर. ते वस्त्रहरण सुरू होते आणि खूप वेळानंतर कोणी वाचवलं त्यांना? श्रीकृष्णाने वाचवलं. तर द्रौपदी एक प्रश्न केला कृष्णाला की कृष्णा, जेव्हा माझं वस्त्र हरण होत होतं तू लगेच का नाही आला? कृष्णाने काय उत्तर दिलं होतं माहिती का? याच्यात तुम्हाला समजेल की भाव काय असतो. मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही श्रद्धेने कृती करा, सुरुवात करा ना, तसं तुम्हाला फळ मिळेल. नाही तर दादानी सांगितलं म्हणून कुंकू लावायचं असं नाहीये. तर भगवान श्रीकृष्णाने काय उत्तर दिलं? तू पहिले कोणाला बोलवलं? पांडवांना बोलवलं, मग भीष्म पिताना बोलवलं, अनेकांना बोलवलं, पण तू कृष्णाला केव्हा बोलवलं? तू ज्यावेळेस मला पहिली हाक मारली मी त्यावेळेस तुला मदतीला आलो. जर पहिली हाक भगवान श्रीकृष्णाला केली असती तर कृष्ण लगेच आला. हे हिंदू विसरले. आपल्या जीवनात येणारं दुःख, आपल्या जीवनात येणारा संघर्ष
आपल्या जीवनाला डिप्रेशन हा भगवंताच्या कृपेने दूर होऊ शकतो, ही श्रद्धा तुमच्या शिक्षणातून काढून टाकली. हे लक्षात घ्या. आज शिक्षण व्यवस्था काय आहे, आपण कोणाचे शिक्षण घेतो माहिती आहे का तुम्हाला? हा सिलेबस जो आपण शिकतो, काय CBS असेल, सेमी इंग्लिश असेल, मराठी मीडियम असेल, ही शिक्षण व्यवस्था कोणी तयार केली आहे? हा बरोबर. कोणी आणली शिक्षण व्यवस्था? कोण होता तो? मॅकलॉन शिक्षण पद्धती, जो भारतात जेव्हा इंग्रजांनी पाठवलं की आपल्याला भारतावर राज्य करायचंय, त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला होता, पण तेव्हा त्यांना काही भारतावर राज्य करता येत नव्हतं. जेव्हा मॅकलॉननी राणीला पत्र लिहिलं की भारतावर जर राज्य करायचं असेल तर आपल्याला हिंदूंच्या जीवनातला धर्म घालावा लागेल, कारण की याला धर्म काय करतोय, संघटित ठेवतोय. त्यांनी आपली शिक्षण पद्धत बदलून टाकली. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज इतिहास पुरा शिकता येतो, आमच्या वेळेस तरी होता, पुरं पुस्तक होतं. आता 4 ओळींवर इतिहास आलेला आहे. इतिहास पुस्तकामध्ये मुघलांचा इतिहास आहे. नंतर त्या काळात रामायण महाभारत शिकवलं जात होतं. पूर्वी मुलं संस्कारी घडवते. आज बघा, आपण आपला धर्म पुढे नेऊन ठेवला आहे. बापाने मोबाईल हिसकला म्हणून पोऱ्याने काय केलंय, बापाची मानच कापी टाकली आहे. ते कुठे घडलंय? भारतात. आईने मोबाईल हिसकला, आईने मोबाईल रागवला, त्याने आईला मारून टाकलंय. म्हणजे आपण पुढे नेतोय पिढी, बरोबर आहे ना? आज लहान पोरं मोबाईल हातात पडल्याशिवाय जेवत नाही. म्हणजे खायला नशीब रिचार्ज मारणार पडतो, आणि युट्यूब दिसत नाही, रात्री झोप लागते तरुण पोरांना. विचार करा, याचे म्हणजे उद्या आहे ना, दवाखाने कसले उघडणार माहिती का? मोबाईल मुळे होणाऱ्या आजारांचे. म्हणजे लोक मानसिक रुग्ण होतील, असं व्यसन झालं लोकांना मोबाईलचं. 4 मित्र कट्ट्यावर बसतात, एकमेकाशी काही बोलत होते की बाबा तुझ्या जीवनात काही दुःख आहे का, तुझे आई वडील कसे, काय शेतीचे काम झाले, हे जुने लोक बोलत बिचारे. पण आपली नवीन तरुण पिढी एकमेकाशी संवाद सुद्धा साधत नाही. याचं एकमेव कारण काय आहे की आपण धर्मापासून लांब जातोय. तर कपाळ टिळा लावणं हे जमू शकतं की नाही? किमान एवढ्या वर्गातल्या सर्व मुलांनी उद्या घराच्या बाहेर पडताना कपाळावर टिळा लावूनच बाहेर पडूया, आणि 1 महिनाभर अभ्यास करूया, खरंच टिळा लावल्याने काय लाभ होतो. मग आपण पुढच्या वर्गात तो आपण त्याचा अध्ययन बी करू. पुढचा एक भाग घेऊया की तुम्ही आता एकामेकाला फोन येतो, काय म्हणता? हॅलो. हॅलोचा अर्थ कोण सांगेल? बाईचं नाव काय चाललंय? शास्त्रज्ञाचं नाव होतं ते. बर, कोणाचे तरी बाईचं नाव होतं फोनचा शोध कोणी लावला? बघा, स्पर्धा परीक्षा कोण देते? जनरल नॉलेज कोणी शिकतं का? ग्रँड हेल त्यांनी हा मोबाईलचा शोध लावला, आणि त्यांनी जेव्हा पहिला फोन लावला ना, त्याच्या पत्नीचं नाव हेले होतं. मग तो पत्नीला काय म्हणून बोलला? ती हॅलो तर गेली भूत, तिचे भूत आपल्या संकटावर रोज बोलतं. सूर्य काय तो हॅलो हॅलो दाड. तर हिंदूंनी काय सुरुवात करायची आहे, त्या भूताला जर घालवायचं अशी जीवनातून, तर सर्वांना काय म्हटलं पाहिजे एकमेकाला? जय श्रीराम, राम राम, हरे कृष्ण. तुम्हाला जी देवता आवडते, स्वामी समर्थ म्हणा, जय सद्गुरू म्हणा, काही म्हणा, बोलू शकतो की नाही? ही चढवा आपण जळवा शहरात सुरू केली ती. आज देवाच्या कृपेने बरेच जण फोन आला, जय श्रीराम बोला भाऊ, काय तर राम राम भाऊ, असं आपण लगेच म्हणतो. एवढं छोटंसं करू शकतो की नाही? आता काकांनी सुरुवातीला मला काही प्रश्न विचारले होते, तर धर्माचा विजय कसा होईल, हिंदूंना संघटित कसा करता येईल? जोपर्यंत हिंदू धर्माचं आचरण करत नाही ना, तोपर्यंत संघटित होणार नाही. अरे बघा, ही तरुण पिढी आज पुढे जरी एका संप्रदायाशी जुडली, आज आपल्या संप्रदाय कोणता संप्रदाय वाईट नाही, तो आपल्या आपल्या परीने समाजाला साधना सांगत असतो. पण ती करायची की नाही करायची, ही प्रत्येकाला आवडते का? बरं, बैठकीला तुमच्या सर्व जाता का? किती जण जाता बैठकीला? बरं, 3 जण. तुमच्या एकी वारकरी म्हणून भजन कोण करतं? कोणीच करत नाही. स्वामी समर्थ केंद्रात किती जण जातात? कोणी नाही. बरं,
आपले जे प्रदीप मिश्राजी आहे त्यांचं कोण करतं? श्री शिवाय नमस्तुभ्यं 2 जण बघा. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या संप्रदायाला फॉलो करते. या जय गुरुदेवाला करत नाही कोणतरी. जय गुरुदेव संप्रदाय आहे तुमच्या गावात बरोबर. तर काय आलं, प्रत्येकाला एकच संप्रदाय आवडला का? बरोबर आहे ना. मग याचं कारण काय आहे कोण सांगेल? सरांना बैठकीला जायला का नाही आवडत? सरांना भजन करायला का नाही आवडत? कारण का या संतांनी एक छान उत्तर दिलंय की मानवाचं काय आहे ना, व्यक्ती बघा, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितके काय आहे साधना मार्ग आहे. प्रत्येकाला एकच साधना अचूक लागू होईल असं होणार नाही. पण ते शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं? अगोदर धर्माचरण करायचं आहे. जेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आचरणात आणणार तेव्हाच तुम्ही धर्माची महानता ओळखू शकता. आता बघा, अध्यात्मामध्ये ना एक सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं. आता मी बोलतोय बरोबर, आणि तुम्ही काय करताय? ऐकताय. आता तुम्ही ऐकताय आणि मी बोलतोय, याला किती टक्के महत्व माहिती का? अध्यात्मामध्ये 2%. किती? 2% फक्त. जेव्हापर्यंत आचरण करत नाही अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही इथे उठून सकाळी स्नान करणार, कपडा उभा टिळा लावणार, त्याला किती टक्के महत्व आहे? 98%. कारण की अध्यात्मामध्ये एक मन आहे. काय मन आहे? सुरुवातीला मी सांगितलं, क्रिया विना वाचा व्यर्थ. धर्मावर बोलायचं असेल तर पहिले स्वतःला थोडं तरी आचरण करावं लागतं, तर आपण धर्मावर बोलू शकतो. आज माझ्याकडनं मी 100% धर्माचे आचरण होत नाही, कारण आपण कलियुगात जन्माला आलोय. पण जेवढं करण्याचा प्रयत्न करतो आपण तेवढं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करायचा. आज 2 कोणत्या कृती शिकलो आपण? कोण सांगेल? कपाळ टिळा लावायचा. अजून एकामेकाला फोनवर जय श्रीराम किंवा नमस्कार, राम राम जे आवडेल ते आपण हॅलो म्हणायचं नाही. आता पुढे काय येतंय? अजून 4-5 दिवसांनी नवीन वर्ष. तुमच्यापैकी किती जण 31 डिसेंबर साजरा करतात? प्रामाणिकपणे हात वर. काही मी ते परीक्षा घ्यायला बसलो नाहीये, मी तुम्हाला काही बोलणार नाहीये. फक्त आपण काय करतोय, प्रश्नातून आपल्या शंकांचं निरासन करून आपला धर्म किती महान आहे हे आपल्याला शिकायचं आहे. किती प्रामाणिकपणे सांगा. नाही दादा आम्ही 31 डिसेंबर पण 1 जानेवारी साजरी करतो, असे बी आपल्या. तुमच्यापैकी कोण कोण 31 डिसेंबर साजरे करतात? कोणीच नाही करत. जय श्रीराम. म्हणजे पहिलं गाव असेल, पहिला वर्ग असा असेल की त्याला 31 डिसेंबर साजरा नाही करत. 1 नंबर काम आहे, चांगलं आहे. माझ्या शुभेच्छा आहे की कधी तुम्ही पाश्चात्य संस्कृतीला बळी पडू नये. कारण 31 डिसेंबर हिंदू धर्मानुसार 1 जानेवारी आपलं नवीन वर्ष नाही. आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा. गुढीपाडवाच्या दिवशी निसर्ग पण स्वागत करतो. लिंबाच्या म्हणजे काय म्हणतो, नवीन पालवी येते, प्रसन्न वातावरण असतं, घरोघरी रांगोळ्या असतात, सर्व उत्साहित असतात. आणि 1 जानेवारीला काय असतं? काय चित्र दिसतं? तुम्ही शहरात जाऊन पहा, अर्धे गटरमध्ये पडलेले दिसतील, सर्व 2 वाजता उठतील. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात त्यांची कशी होते? कुसंस्कृतीने होते ना. नाही, नवीन वर्ष आहे, बोकड्या कापलाच पाहिजे, दारू पाहिजे, रात्री जागलाच पाहिजे. अहो, आपल्या धर्माने काय शिकवण दिली आहे की उगवता सूर्याने दिवसाची सुरुवात आहे. का रात्री 12 वाजता होते? ते 12च्या घड्याच्या काटा येणार 5 राहता आणि मग म्हणता हॅपी न्यू इयर. तर या वर्षी सर्वांनी एक काम करा, आपल्या सर्व मित्रांना एक मेसेज टाईप करा की दादा मी हिंदू आहे, हिंदू म्हणून जगणार, आणि हिंदू म्हणजे नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी केव्हा देणार? गुढीपाडव्याला. गुढीपाडवा देणार. कृपया मला कोणी हॅपी न्यू इयरचे मेसेज करू नाही. असं छोट्या छोट्या कृतीतून जे पाश्चात्य संस्कृतीचे पगडा आहे ना आपल्यावर, तो दूर होणार आहे. 31 डिसेंबर साजरा करणं ही काय ना कृपथा आहे. पहिले आपले पूर्वज करत आहे का? एखाद्या म्हाताराजी बाबाला विचारा तुम्ही 31 डिसेंबर साजरी करायचे का? ते तुम्हाला सांगतील. पोळा, दसरा, दिवाळी इतके चांगले सण, एकाच्या मागे सायन्स आहे. आता दादाने कोणतं सांगितलं? संक्रांत येते बरोबर.
आता तुमच्या मेडिकल कॉलेजला कोणी आहे का, डॉक्टर वगैरे शिकतंय का? फार्मसी वगैरे बसते. आता बघा आपले ऋषी मुनींनी त्या त्या वेळेस काय प्रसाद करायची, कोणती वस्तू खायची, हे सर्व सांगितलंय. 14 तारखेला शक्यतो आपली संक्रांत येते, बरोबर ना, 14 जानेवारीला. तर त्या दिवशी आपण काय वाटतो एकमेकाला? तिळगुळ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड. त्यात पण भ्रष्टाचार झालाय. आता कोणते आले? ते फुटाणे आले, म्हणजे तीळ गायब झाली. त्यामध्ये चालत आहे ती. पण खरं शास्त्र काय आहे? तीळ हे ना सत्वगुणाचे प्रतीक आहे. सर्वात जास्त सात्विक आणि भगवंताची शक्ती खेचणारा असेल तर काय आहे? तीळ आहे, गुड. आणि तीळ आणि गुड मानवाने खाल्ला तर थंडीमध्ये गुड आणि तीळ खाल्ल्यामुळे काय होतो? एनर्जी येते. म्हणजे आपले ऋषीमुनी हुशार होते की नाही. म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी काय प्रसाद खायचा याचं पण लिहून ठेवलंय. पुढे जसं आपला वर्ग येईल ना त्यात सांगेल मी की निंबाचे पत्ते का टाकायचे त्या दिवशी, त्याच्या प्रसाद खायचे पूर्वी आपले, किंवा भिजवलेली चण्याची डाळ, मध, हिंग याचा प्रसाद कसा बनवायचा या मागे पण सायन्स आहे. आता विदेशी लोक फॉलो करताय की हे हिंदू धर्म एवढा परिपक्व होता, आपले ऋषी मुनी एवढे परिपक्व होते की त्यांना काही सांगावं लागत नव्हतं. नासाने आता शोध लावला, आत्ता 10, 15, 20 वर्ष झाले ते, की सूर्य आणि पृथ्वीचं अंतर किती आहे. कोणी शोध लावला? नासा, माहिती आहे ना. हो. अमेरिकेची एक सायंटिफिक संस्था आहे की सर्व ब्रह्मांडाचा अभ्यास करते ती. तर आपल्या हनुमान चालिसामध्ये ऑलरेडी ते माप दिले. आता हनुमान चालीसा ज्यांनी लिहिलं ते सूर्यापर्यंत गेले का? पण किती अचूक माप आपल्या ऋषीमुनींकडे आहे की नाही. आता बघा आपण विक्रमी राहतो, म्हणजे जळगाव जिल्हा आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की ह्या पूर्ण सृष्टीला 1 पासून तर 9 पर्यंत आकडे माहिती होते. 0 माहीत, 0 कोणी दिला आहे? आर्यभटांनी. भारतातून तो शून्याचा शोध लागला. पुढे लागलाय माहितीये बघा. आपण म्हणजे आपण म्हणतो ना की आम्हाला धर्माच्या सर्व ज्ञान आहे, आम्हाला धर्माच्या सर्व, आपण किती अज्ञानी आहोत याच्यावर लक्ष आहे. शून्याचा शोध पाटणा देवी माहितीये, 40 गाव तिथे आजही तो दगड आहे की इथे आर्यभटांनी शून्याचा शोध लागला, तेव्हा पुढचे आकडे पूर्ण सृष्टीला कळाले. आपण भाग्यशाली आहोत की नाही. कधी गेलात पाटणा देवीला तर तिथे लिहिलेलं आहे त्या दगडाचं, जा तिथे आर्यभटांनी शोध लावला शून्याचा. तर असे आपले ऋषी मुनी आहे. हे म्हणताना आम्ही सर्जरीचा शोध लावला. आपल्या ऋषी मुनीने अगोदर काही सर्जऱ्या करून ठेवल्या, त्याचे पुरावे आपल्याकडे. आपलाच अभ्यास करून ते विज्ञान फक्त नवीन पद्धतीने मांडत आहे. आणि विचार करा, असा सोन्यासारखा धर्म असताना आपण शिकला पाहिजे की तो काय वाटतं तुम्हाला? आता आपण या 4-5 गोष्टी पाहिल्या या महत्वाच्या की जीवनामध्ये, कारण की येणाऱ्या पिढीला आपण काय सांगणार. तुम्हाला आता बघा, मी बऱ्याच जणांना उदाहरण देतो की मागच्या वेळेस कोण दिलं की दादा समजा कुठेतरी जळगावला गेले, कॉलेजमध्ये गेले, कंपनी गेले, कोण गेले, आणि एखादी परधर्मी आणि ख्रिश्चनाने तुम्हाला प्रश्न विचारला कि तुम लोग दिवाली क्यों साजरी करते, बरोबर ना. दिवाली के दिन तो बहुत तेल वेस्ट होता है, दिवे लावतो आपण, तेवढं तेल गरिबांना खाऊ घाला, बरोबर. फटाके फोडण्याचे क्या होते, फटाके फोडण्याचे चुकीचं आहे ते जाऊ द्या, पण दिवाळी ही अमावस्याला येते आणि आपल्या इकडे अमावस्या काय असते, शुभ मानतो का आपण. मग दिवाळी अमावस्याला काय येते, तर त्याने तुम्हाला 2 प्रश्न विचारले. काहींना माहिती आनंदाची गोष्ट आहे, पण प्रत्येकाला बोलता येईल का धर्मावर 10 मिनिटं बोलता आलं पाहिजे की नाही. यासाठी आपल्या धर्मशिक्षण वर्गात नेहमी यायचं. आपलं व्रत जे आपलं, दादाने विचारलं की हिंदू जनजागृती समितीचे वेगळं काय अस्तित्व आहे, ते वेगळे काय आहे. तर पहिलं, हिंदू जनजागृती समिती ही अराजकीय संघटन आहे, हे लक्षात घ्या. आपण कोणत्याही राजकीय व्यासपीठाशी निगडीत नाही आहोत, किंवा आपण इथे विक्रणला आलो म्हणून आपला उद्या जिल्हा परिषद आपला एक माणूस उभा राहणार आहे आणि मी तुम्हाला येऊन सांगेल की त्याला वोटिंग करा, हे आपल्या रक्तात नाहीये. दुसरी गोष्ट की हिंदू जनजागृती समिती ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करते. 2002 पासून तर आतापर्यंत तुमचा एरंडोलचा पांडववाडा माहिती असेल. एरंडोलच्या पांडववाड्यामध्ये सकाळचे 6 ते रात्रीचे 6 जर हिंदूंना प्रवेश मिळाला असेल तर कोणामुळे मिळाला माहिती का, हिंदू जनजागृती समितीमुळे.
पहिलं मोठं आंदोलन आपण जळगावला घेतलं, कलेक्टरला निवेदन दिलं की त्या वास्तूच्या 7/12 तुम्ही जर गेलात तर त्या 7/12 काय नाव निघतो, पांडववाड्याच्या नावाने निघतो. पण तुम्ही नेटवर गेलात तर काय नाव दिसेल, नाही, जुम्मा मस्जिद. आता ती कोणतरी वेबसाईट बनवली आहे, ते हुशार राहतात की काय करायचं कधी त्यांच्याकडे प्लॅनिंग राहतं. पण हिंदूंकडे कसलं प्लॅनिंग असतं माहिती का, एकामेकावर आरोप प्रत्यारोप करणं. आलं लक्षात, धर्माचं काम करायचं एका विशिष्ट संघटनेचं एका विशिष्ट व्यक्तीचा ठेका नाहीये, हे लक्षात घ्या. आपण लक्षात घ्या, जो एक मंत्र आहे भगवान श्रीकृष्णाच्या गीतेमध्ये, संघे शक्ती कलियुगे, कलियुगाने जो संघटित राहील त्याच्या मागेच भगवंताची शक्ती राहील, तोच धर्माचं काम करू शकतो आणि तोच आनंद जीवन जगू शकतो. आपण जर विखुरलेले राहिलो तर जसा दीपूदास मेला बांगलादेशमध्ये, 2 दिवसांनी परत एक रिक्षावाला मेला, तशी स्थिती भारतात याला वेळ लागणार नाही. हिंदू भ्रमात आहे, आम्ही 80 कोटी आहे, 100 कोटी आहे, वर मोदी आहे आणि इकडे उत्तर योगी आहे, त्यांचाही परिवार त्यांचेही जीव आहे, ते काही सरायला पुरणार, हे लक्षात घ्या. ही वस्तुस्थिती आहे. का 10 दिवस लागलं, हिंदूंना स्वतःचं रक्षण स्वतः करावं लागेल. अरे तुम्ही म्हणता की दादा आम्हीच कसं काय रक्षण करायचं, तर आपल्याकडे भगवंताने तो पण आदर्श दिलाय. तुम्ही बघा, प्रत्येक भगवंताची मूर्ती पहा, एक हात आशीर्वादासाठी आहे तर दुसऱ्या हातात काय आहे, ते शस्त्र कशासाठी आहे, शोभेची वस्तू आहे का, की बुवा चांगलं दिसतं म्हणून शस्त्र धरले, असं नाहीये. जेव्हा जेव्हा राक्षस असुर या भूतलावर त्यांनी अहंकार म्हटला, तेव्हा तेव्हा भगवंतानी पण युद्ध केलंय आणि राक्षसांचा काय केलाय, वध केलाय. तसेच राक्षस या कलियुगात पण आहे की ज्या जीवाचा काही दोष नसतो. आपण कोणाला द्वेष करतो का, आता मी तुम्हाला काही शिकवला काही तुम्ही उठा दंगा करा, आपला धर्म शिकवत नाही, पण आपला धर्म स्वतःचं रक्षण करणं पण शिकवतो. आपल्याला कायद्याने पण अधिकार दिलाय सेल्फ डिफेन्सचा. कोणी तुम्हाला मारायला आलं तर मरू, त्याला मारलं तरी चालेल, स्वतःच्या रक्षणासाठी समोरच्याचा बळी दिला तरी चालेल. हा कोणी अधिकार दिला आम्हाला, संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि हिंदू धर्माने पण अधिकार दिला. आपला जन्म फक्त आई वडिलांनी काहीतरी घटना घडली आणि आपण असं करू यासाठी ना प्रशिक्षण घ्या, शारीरिक क्षमता वाढवा. आता बघा, एखादी गावात डॅशिंग मुलगा असतो, त्याची बॉडी वगैरे असतो, त्याचे नाव कोणी घेतं का, कोणी घेतं का, का नको, बघ ते नाव लिहू नको, तो आपले नाही करी नाही, तसं पाहिजे ना दरारा, का नाही पाहिजे परते. आता 100 लोक आपल्याकडे असलं, कोणी वाकडे नजरेने पाहिजे का, कधी कोणाची ताकद नाही की हिंदूंच्या ह्याच्यावर जाईल. काय आज आपण 2 मिनिटाला की आज आपण काय केलं ना, बघा या भारतामध्ये आपली कुवत काय, थोडं वाईट वाटण्यासारखं आहे की या भारतामध्ये आतापर्यंत 4 लाखाच्या वर हिंदूंच्या मुली पडवल्या गेल्या लव जिहादमध्ये, त्यांना वेश्यासाठी विकले गेले अरब कंट्रीमध्ये. एक तर त्यांचे 36 तुकडे झाले किंवा जाळून टाकण्यात आलं, मारून टाकलं. त्यांची हिंमत किती पक्की, एक तरी हिंदूंनी पुढची हिंदू मुलगी या लव जिहादला बळीच पडणार नाही यासाठी उपाययोजना केली का, करतोय का आपण उपाययोजना. आता बघा, आपल्या महाराष्ट्र शोकांतिका 11 राज्यामध्ये लव जिहाद कायदा लागू झाला. आम्ही नवरात्रापासून तर गणपतीपर्यंत आतापर्यंत मोहीम राबवली, कलेक्टरला सर्व निवेदन दिलं, हिवाळी अधिवेशनात लव जिहाद कायदा झालाच पाहिजे. राज्यकर्त्यांवर जीव रंगली म्हणजे काही वाटलं नाही त्यांना, का की आवाज उठवणे मूठभर होते. जर महाराष्ट्रातली 60% जनता रस्त्यावर आली की कायदा करा, हिवाळी अधिवेशनात कायदा केला नाही म्हणजे मसुदा तयार होतोय. 2005 पासून तर 2025 पर्यंत 20 वर्ष झाले हा लव जिहादच्या फतव्यामुळे भारतातल्या अनेक हिंदू मुलींचं आयुष्याची राख रांगोळी झाली, तरी त्या सरकारला जाग येत नाही. याच्यामध्ये एकच मी उदाहरण देईन, जसं बाळ रडल्याशिवाय दूध पाजते का, तसं आपल्याला मागण्याशिवाय काही मिळणार नाही. या भ्रमात राहू नका. पोलीस स्वतःच्या संरक्षण स्वतः करू शकत नाही,
तर तुमचं नामचं करीन हे पण विसरून जा. का मी मागे पण तिथे नाही दिलं वाटतं उदाहरण. तुम्ही बघा आपल्या एरंडोल तालुक्यात किती गाव येतात दादा? खेडेगाव किती आहे? 50 काय काहीतरी. एक समथिंग 50चा आकडा पकडू आपण. कमी असतील किंवा जास्त असतील, बरोबर. माझ्या माहितीनुसार एक कासुदाला एक पोलीस स्टेशन आहे. एक पोलीस स्टेशन एरंडोलला आहे. तडे विखरण उतराणला काही आहे का? दोनच आहे ना. तिथली लोकसंख्या किती पोलिसांची? 50 धरू आपण. एका गावाला किती आला? एक. जेव्हा गृहयुद्ध सुरू होईल हे आपलं रक्षण करतील का त्यांच्या परिवार पाहतील? हा इतिहास आहे. हिंदू अफगाणिस्तान पर्यंत होता, पण हिंदूला जसं पळवण्यात आलं ना, आपण पळत पळत अफगाणिस्तान गेला, पाकिस्तान गेला, जम्मू काश्मीर गेला, इकडे बांगलादेश गेला, आता पश्चिम बंगाल जाईल. आता आपल्याला काय उरलंय? फक्त अरबी समुद्र. ते आहे का राहायची सोय? जेव्हा गृहयुद्ध होतं त्या गृहयुद्धामध्ये स्वतःचं रक्षण स्वतःलाच करावं लागतं, हे लक्षात घ्या. म्हणून आम्हाला संत सांगतायत, आम्ही सांगत काही संत सांगता येणारा काळ वाईट आहे, सगळ्यांना धर्म शिक्षित करा, देवाची मदत घ्या. हिंदू जनजागृती समिती पण तुम्हाला मदत करी, ही बी आशा नाही बरं का. तुम्हाला फक्त काय करेल? ती मार्गदर्शन करेल की आपत्काळ काय असतो, स्वतःचं रक्षण कसं केलं पाहिजे. आपण समितीच्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स विनामूल्य शिकवतो. कराटे प्रशिक्षण. आता मी धरणगावला एक कार्यक्रम घेतला. आपण 400 मुली आल्या बालकवी ठोंबरेमध्ये. किती? 400 मुली आल्या, तरुण मुली. त्या एकदम उत्साही होत्या. त्यांना आपण 4 रविवार विनामूल्य कराटे, लाठी, नानचाकू सर्व शिकवलं. आणि कॉलेजमध्ये एकटी जाते आणि तिला कळेल की आपलं स्वतःचं रक्षण कसं करायचं. ती वडील 24 तास सोबत राहू शकत नाही, भाऊ 24 तास सोबत राहू शकत नाही. तिचं स्वतःचं रक्षण तिला करावं लागणार आहे. तर यानुसार आपण हे कार्य करत असतो. हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आपण जे काही उपक्रम करतो हे सर्व विनामूल्य करतो. 1 रुपया कोणाकडे घेत नाही. समितीचं त्यागातच आनंद आहे. आज संतांनी सांगितलं की बेटा आपल्याला सर्वात मोठी कलियुगाची साधना कोणती आहे? तर धर्म रक्षणाची. तू घरात बसून नामजप किती करशील? त्याच्यात धर्म जर डुबला तर पुढे नामजप करशील, बरोबर आहे की नाही. हे मंदिर त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मंदिर राहिले आणि मी ते बोलू शकतोय. ही वस्तुस्थिती आहे. ह्या वर्गाला मध्ये नेहमी त्या भारतामध्ये किती प्रकारची जिहाद सुरू आहे मी आज एकच सांगितलं, पुरावेसह सांगेल. पुढे त्यामुळे दुष्परिणाम काय, आघात पण सांगेल. आणि आज आपण जे 2 हे शिकलो ना धर्माचरण, तुमची जिज्ञासा असेल तर पूर्ण धर्म या 3 महिन्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला हिंदू धर्मावर एकही प्रश्न राहणार नाही, लोक तुम्हाला बोलणार नाही. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही ते विचारू शकता. तर आपली जी आता वेळ होती ती वर्गाची ओढी झाली आहे. आता तुमच्या मनात हा विषय ऐकल्यावर काय दारांचा एक प्रश्न होता, आता प्रश्न विचारू शकतो. आपण शेवटचे 5 ते 10 मिनिटं प्रश्न उत्तरला देऊ. भले मला उत्तर नाही देता आलं तर मी संतांना विचारेन, माझ्या गुरूंना विचारेन की मला वर्गातून हा प्रश्न आला गुरुदेव, मी आता याचं उत्तर काय देऊ. ही आपल्याकडे व्यवस्था आहे. तो राष्ट्राविषयी असो, धर्माविषयी असो, कुठलाही असो, तर त्या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी आमची 100% राहील. असा गोळ लावला पाहिजे का उभट लावला पाहिजे? शास्त्र उभं सांगतं, पण काही सांप्रदायिक साधनेनुसार आता बैठकीवाले गोल लावतात, चालतं. पण उभा लावला तर कधीही चांगलं. म्हणजे एक म्हणतो ना की एक उदाहरण आहे की आपल्याला ईश्वराच्या जायचंय, त्या देवाच्या जायचंय. कोणी रेल्वेने जायचं, कोणी बसने जायचं, कोणी सायकल जायचं, त्यांनी तरी ठरवावं. तर आपण काय करणार, आपण शास्त्र बघणार जे अचूक आहे आणि त्याची अनुभूती घ्या. मी परत सांगेन की जसं आपण बघितलं ना की ऐकण्याला बोलण्याला किती टक्के महत्व आहे, 2% आणि कृतीला 98%. 98%. आम्ही काय म्हणतो, तुम्ही आचरण करा घरी, तुम्हाला देवाची अनुभूती आली तर पुढे करा. कारण की भगवंत काय करतो ना कलियुगामध्ये, तुम्हाला सांगू का, सर्वात सोपं भगवंताला मिळू नये, पण आपण मनापासून करत नाही. पूर्वी तरी खूप तपश्चर्या, यज्ञ, या कुठेतरी भगवंत 2 मिनिटं प्रसन्न व्हायचा, ते म्हणा माग वर काय पाहिजे. आपण ते त्यावेळेस मानव काय करायचं, देवाला नाही मागायचा, वर मागायचा. पण तू मला हवा असे कमी लोकांनी मागितलेले. तर तसं आपल्याला या वर्गाच्या माध्यमातून तयार व्हायचंय आणि धर्माची शक्ती
आचरण करून आपल्याला धर्माचं पाठबळ आपल्या सगळ्यांना मिळून वाढवायचं आहे. हिंदूंना म्हणजे असं स्वतःवर विश्वास नाही राहिला आहे की तो स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतो. तो आजच्या काळामध्ये असं दुसऱ्यावर डिपेंडेंट आहे की कुठला तरी मी पक्षाला वोट केलं किंवा काही केलं तर आपलं रक्षण होईल अशी त्याची समज झालेली आहे. तर प्रत्येक हिंदू त्याचे रक्षण करू शकतो, पण ते लोकांमध्ये असं पसरवलं गेलेलं आहे की आपण कुठल्या तरी सपोज कुठल्या तरी पक्षाला सपोर्ट केला किंवा काही केलं तर ज्या हिंदू सेफ आहे. हे कितपत म्हणजे तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? आता म्हणजे याच्यामध्ये काय ना, तुम्ही एक उदाहरण समजा, तुमच्या आईचा हात कोणी बाजारात पकडला, तुम्ही त्याला काय करणार? हा? मारून टाकू किंवा मारू काहीतरी करू? कोणाला विचारायला नका नाही. का कोणाला बोलवणार, अरे याने माझ्या आईचा हात पकडला, मला वाचवा, आईला वाचवा. आपल्या बहिणीचं नाव कोणी घेतलं, बापाला विचारायचं का की बाबा आपल्या बहिणीच्या हात पकडलाय मारू? त्या ठिकाणी आपला धर्म ठेवा. अशी धर्मावर श्रद्धा असेल ना तर स्वतःच्या रक्षण माणूस स्वतः करेल. आणि डिपेंड मी काय तो परत लक्षात घ्या की ते एक दादा पण बोलले की दगडापेक्षा वीट मऊ असते. पक्ष व्यक्ती हे वाईट नसतात, हा काळ वाईट आहे. आपण ज्या काळात जन्म घेतला ना, कलियुगांमध्ये बघा ना, ज्याच्याकडे 2 नंबरचा पैसा आहे त्याच्या दारापुढे किती लोक राहतात. एक कष्टाने जीवन जगतोय त्याच्या दारापुढे किती लोक असतात. कारण कलियुग आहे ना, कलियुगामध्ये तुम्ही चांगली अपेक्षा कसं काय करताय, ते आपोआप नाही होणार. कलियुगात देवाने काय सिस्टीम बनवली आहे, जो माझा भक्त असेल त्याला कलीचा त्रास होणार नाही. मग आपण कशाकडे लक्ष दिलं पाहिजे? अर्जुनाप्रमाणे अर्जुन हा एक योद्धा होता. पूर्ण महाभारत घडलं, धर्माचा विजय झाला, पण तो एक शिष्य पण होता, आदर्श भक्ती पण होती. आणि भगवान साक्षात ज्याच्या सारथी कोण होतं? भगवान श्रीकृष्ण होता. ही जर तळमळ आपल्या सगळ्यामध्ये असेल ना दादा, तर तेव्हा आहे ना कोणाचे, आता आम्ही इथे येतो, आम्हाला कोणाची बॅकिंग आहे? माझ्या म्हणायचा अर्थ असा होता की हिंदूंना त्यांच्या स्वतःवर आता विश्वास नाही राहिला आहे की म्हणजे आपण स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतो किंवा आपण करू शकतो. ते कसं आहे ना, ते कशासाठी कसं वाटतंय ना की आपण सराव नाही केला. आता बघा एक उदाहरण देऊ परत. आता हे मुलं बिगर अभ्यास करायचे पेपर द्यायला गेले, काय होईल? नापास होतो. आत्मशोधाने पेपर लिहायचा, नापास होणार. तसं आहे, तुम्ही जीवनामध्ये जन्माला आलात तर तुम्हाला 4 पुरुषार्थ दिले देवाने. कोणते? बरोबर, अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष. आपण अर्थ काम मध्ये अडकलोय ना. अर्थ कामाला लढूच शकत नाही, कारण त्याला धर्माचं महत्व नाही आहे. आणि धर्माच्या महत्वाला मोक्षाचं महत्व नाही आहे. की जर मी धर्मासाठी मेलो बी तर मला डायरेक्ट काय मिळणार आहे? मोक्ष मिळणार आहे. ही श्रद्धा नाही ना. हिंदू काय ना, त्याला धर्म शिक्षण अभाव आहे, भीती आहे. ते एका दिवसात होणार दादा हे. आम्हाला मी बी कुठेतरी असं कोपऱ्यात बसलो होतो, आम्हाला कोणतरी सांगितलं, आत्मविश्वास वाढवला की मी अख्ख्या आयुष्यात ना कॉलेजमध्ये ना 10वी पर्यंत हे काही प्रश्न उत्तर दिलं नाही. आम्हाला विश्वास नाही, आम्ही कसं काय बोलू शकतो? ती गुरुकृपा असते, देवाची कृपा असते. स्वार्थ न ठेवता जर तुम्ही निर्भयपणा आणायचे असेल तर धर्माचरण येतो. प्रत्येक हिंदूला स्वतः लढण्याची धर्म शिकवतो, फक्त ती श्रद्धा पाहिजे. त्याला वेळ लागेल दादा. म्हणजे आपण बोललो, आता मी तुम्हाला सांगितलं उद्या सगळे बदलतील असं होणार नाही. आता दादा तुम्ही सांगताय हिंदू धर्माविषयी, तुम्ही जसे आत्मविश्वास सांगताय तसं जर आपण जर दुसऱ्या कोणाला सांगायला गेलो तर ते आपल्याला खच्चीकरण करतात. तू कुठे इथे शिवाजी महाराज होऊन गेला, तू कुठे एवढा मोठा नेता होऊन लीडर होऊन गेला. आशांना सांगायचं नाही, आपण आशांना सांगणं बंद करायचं. आता बघा आमच्या गावात पारदीमध्ये काहीतरी 15-20 लोकसंख्या आहे, तर सर्व धर्माचं काम करता का? नाही करत. आम्ही 20, 25, 50 पोरं आम्ही करतो का? आम्हाला महत्व पटलं, आम्हाला गांभीर्य पटलं. हे तर पाप आहे. हे बघा, जो हिंदू धर्माचं काम करतो तो बिचारा काय कष्टाने करतो ते आम्हाला माहिती आहे. कधी त्याची मजा घ्यायची, कधी त्याला नाव ठेवायचं, आपण पापाचे वाटी होतो. आपण नाही करू शकत ना. धर्म काय शिकवतो? किंवा त्याला सपोर्ट तरी करा. तुम्ही नाही करू शकत ना, त्याला सपोर्ट केला, मदत करा. ही खरा धर्मयुद्ध आहे. आता बघा, एखाद्या टोपी घातलेल्या मुसलमानाची कोणी टोपी काढून मजा घेतली पाहिली का? कोणी दाढी ताणताना पाहिली का? किंवा तो नमाज पडताना जाताना
काय विघ्यात इथला मोठा नमाज पड आहे असं कधी बोलले का? आपला पोरगा बिचारा जर घंटी वाजून देवदर्शन जायला भाऊ काय देवदेव करायला लाग गया. अरे बाबा तू बी जास्ती त्याला बी जाऊ देत ती. म्हणजे आपले लोक काय नाव ठेवण्यामध्ये एक नंबर आहे आणि आपणच पाप वाढून देतो आणि मग आपल्या जीवनात दुःख आलं तर देवाला दोष देतो. काय देवा मन मन जीवनमय आणा ना मनच काय भोगेले. आणि तू आचरण काय केलं? तू किती वेळा देवाला दुखवलं. देवाची अवकृपा बी तेवढ्या झपाट्याने होते. देवाची कृपा व्हायला कष्ट घ्यावं लागतात. पण देवाची अवकृपा घ्यायला काही कष्ट घ्यावं लागत. चुका भरपूर असतात आपल्या. चुका झाल्या याला त्याला नाव ठेवलं की झालं. अरे बघा ना मी किती जाणं भंडाऱ्याला किती गर्दी असते. कीर्तनाला गर्दी असते का? 7 दिवस बघा ऐकणारे किती असतात. पण काल्याच्या कीर्तनाला कसं काय देव भेटे आपल्याला? आपली ओढ पुढे आहे. काल्यानं कीर्तन केव्हा आहे, भंडारा केव्हा आहे, पण देव केव्हा भेटेल याची ओढ पुढे आपल्यामध्ये. ही वाढू आपण. चालेल? अजून काही प्रश्न?